हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 8th सब्जेक्ट इंग्लिश पोएम 3.1 आणि पोएमचं नाव आहे व्हाय. या पोएममधील वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. चिटचॅट सेक्शनमध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, वाय डू वी आस्क क्वेश्चन्स. आपण प्रश्न का विचारतो? आणि त्याचं उत्तर आहे, आस्किंग क्वेश्चन इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट इफेक्टिव्ह वे ऑफ लर्निंग. इट डेव्हलप्स द क्युरिओसिटी अँड सो वी आस्क क्वेश्चन्स टू गेट इन्फॉर्मेशन अँड गेन नॉलेज. सेकंड क्वेश्चन, डू वी गेट आन्सर्स टू ऑल क्वेश्चन्स. की आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात का? आन्सर, most of the time we get answers to all questions, but sometimes we do not get an answer if our question is confusing, difficult or illogical. Third question, how are questions useful in our life. की प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे उपयोगी असतात? आन्सर, many great thinkers embraced the idea of constantly questioning as it helps us getting into the habit of self-reflection. It helps to gain information and knowledge. It also helps us to make someone speak and start conversation. So, they are important to gain knowledge and also start communication with others. Fourth question, do we think critically without questions. की प्रश्न नसतील किंवा प्रश्न आपण विचारले नाही तर आपण बारकाईने विचार करतो का? आन्सर, इफ someone puts questions in front of us, we start thinking critically before answering. We never think critically unless and until questions are asked. Fifth question, which 5 WH words are used to frame questions. की प्रश्न तयार करण्यासाठी कोणते 5 WH ने सुरू होणारे शब्द वापरले जातात? आन्सर, WH words like what, where, when, why and how are used to frame questions. First, many why. Questions of your childhood must have been answered by now, yet you may want to know the why of many facts. Write down 5 such questions based on reason or cause. One is done for you. की आपण लहान असताना आपल्या लहानपणी का, व्हाय म्हणून पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आत्तापर्यंत आपल्याला मिळाली असतील, तरी अजून काही व्हायची उत्तरं म्हणजे काची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची असतील. असे कारण असलेले 5 प्रश्न लिहा. आणि काय सांगितलं, वन इज डन फॉर यू, एक तुम्हाला करून दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, वाय डू पेंग्विन्स लिव्ह ओनली इन पोलर रिजन. की पेंग्विन्स हे फक्त पोलर रिजनमध्येच का राहतात, हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. आणखी काही प्रश्न आपल्याला पडले ते आपण लिहू. वाय डू वी स्टडी इंग्लिश, आपण इंग्लिशचाच अभ्यास का करतो. वाय डू वाईल्ड ॲनिमल्स लिव्ह इन द फॉरेस्ट, की जंगली प्राणी हे जंगलातच का राहतात. वाय इज देअर नो आईस इन अ डेझर्ट, की वाळवंटामध्ये बर्फ का नसते. वाय डोंट वी विजिट ऑल द कंट्रीज इन आवर लाईफ, की आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण संपूर्ण देशांना भेट का देऊ शकत नाही. वाय शूड वी हेल्प ओनली द पुअर अँड नॉट द रिच, आपण गरिबांनाच का मदत करतो,
श्रीमंतांना का मदत करत नाही? वाय कांट द सी की समुद्र का पाहू शकत नाही? सेकंड ॲक्टिव्हिटी, इन्सर्ट द प्रॉपर क्वेश्चन वर्ड्स टू कंप्लीट द क्वेश्चन्स टू गेट द एक्सपेक्टेड आन्सर गिवन इन द ब्रॅकेट. In bracket, how, when, where, what, who, whose, which or why. फर्स्ट सेंटेन्स बघण्या अगोदर आपण या ॲक्टिव्हिटीचा अर्थ समजून घेऊ की कंसातील अपेक्षित उत्तर मिळवण्यासाठी पर्यायांमधून योग्य प्रश्नार्थक शब्द वापरून प्रश्न पूर्ण करा. पहिलं काय दिलं की ब्लँक स्पेस इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आणि याचा आन्सर आपल्याला दिला आहे मुंबई. तर यातून क्वेश्चन तयार करायचं आहे की व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. की दिलेल्या पर्यायांमधून आपण व्हॉट हा शब्द हा क्वेश्चन वर्ड वापरला आणि क्वेश्चन तयार केला. सेकंड, डॅश इज युअर स्कूल लोकेटेड आणि आन्सरसुद्धा दिलेले ऑन एस-बी रोड. आता याच्यावर आपल्याला क्वेश्चन तयार करायचं आहे. तर क्वेश्चन तयार होईल, वेअर इज युअर स्कूल लोकेटेड. थर्ड, डॅश इज युअर एक्झामिनेशन गोइंग टू बिगिन. आता नेक्स्ट मंडे वेळ दिलेली आहे, तर वेळेला किंवा वेळेसाठी वापरण्यात येणारा प्रश्न, when is your examination going to begin. Fourth, dash does the old man walk आणि आन्सर दिलेला आहे slowly. Question, how does the old man walk. Fifth, dash color is your favorite आणि कंसात दिलेले ब्ल्यू. क्वेश्चन आहे, विच कलर इज युअर फेवरेट. सिक्स्थ, डॅश टीचेस यू इंग्लिश इन ब्रॅकेट मिसेस अश्विनी पाटील. क्वेश्चन, हू टीचेस यू इंग्लिश. सेवन्थ, डॅश आर यू लेट टू स्कूल इन ब्रॅकेट माय बायसिकल गॉट पंक्चर्ड ऑन माय वे टू स्कूल. हे आन्सर दिलेलं आहे. क्वेश्चन आपल्याला तयार करायचं आहे, वाय आर यू लेट टू स्कूल. एट्थ, डॅश पेन हॅव यू बॉरोड इन ब्रॅकेट अमन्स पेन. क्वेश्चन, हुज पेन हॅव यू बॉरोड. तर या ठिकाणी आपण 3.1 व्हाय या पोएमचे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केल्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.